पर्यावरण व आरोग्य पशुपालनामध्ये विविध पाहिलेले आहेत. यांचे शेणापासून शेणखत बनवलेले आहे. या शेणखताचा उपयोग आपण आणि मोठ्या इतर झाडांना हे शेणखत जर ह्या बारक्या झाडांना घातलं तर ती झाडं मरून जाणार, कारण त्या उष्णता आहे. याच्यामध्ये नत्र सूर्य पाला हे घटक आहेत. ह्या शेणखतापासून आपल्याला भाज्यांना होतो, मोठ्या झाडांना होतो. हे आहे कंपोस्ट खत. ह्या कंपोस्ट खताचा उपयोग आपल्याला फुलझाडांना किंवा पालेभाजी इतर भाज्या होतो. हे आहे साठवणीचे पाणी. हे साठवणीचे पाणी पाऊस जो पडतो ते ह्या तळ्यामध्ये होतो. मग ते पाणी साठल्यानंतर उन्हाळ्यात आपल्याला शेतीसाठी पाणी नसतं, पण आपण ह्या तळ्यातून ठिबक सिंचनची पाईप लावून हवे तेवढे पाणी घेऊ शकतो. हे आहे गोबर गॅस. याला आपण बायोगॅसही म्हणू शकतो. ह्याच्यात इथे आपण शेण काढून गॅस ह्या टाकीमध्ये जाते. ह्या टाकीतली गॅस ते शेगडीमध्ये जाते आणि शेगडी पेटते तिथे. आणि ते आपण शेतीसाठी वापरू शकतो. ही शेती आहे. या शेतीमध्ये फुलझाडं आहेत, अजून फळझाडं आहेत, अजून काय आहे. आपण रासायनिक खते वापरतो, त्या खताने आपल्याला त्रास होतो. ती खतंही महाग असतात, पण सेंद्रिय खते आपण स्वतः बनवू शकतो व ती आपल्या आरोग्याला चांगली असतात. धन्यवाद.